हे चौरासच्या पुढं गाव आहे का नाही बोरास आहे चौराशे हे बोरासच्या पुढं चौराशे चौरासमध्ये ही दरवर्षी 5 वर्ष झालं कुठे इथं एकदम मैयाला खेटो मैयाला लागूनच आणि अशी कुठे तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही कुठंच नाही आणि ही इथं गौशाळा तयार होती ही एक पटेल आहे कोणी त्याची आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे ही 5 वर्ष झालं पावसाळ्यात काढून ठेवतात हे सगळं आणि परत ह्या टायमाला हे चालू करतात म्हणजे 7 महिने कुठे इथं असते ही आणि पावसाळ्यामध्ये काढून टाकतात ते अतिशय सुंदर खूप सुंदर आहे म्हणजे सगळे गवताची कुटी असते बरं का मंदिर पण गवताचं असतं त्याचं आणि त्यांची इथं वरती पेरूची बाग आहे 13 एकर पेरूची बाग आहे वरती म्हणजे ते पटेल बागात 13 एकरला पेरू असेल माहिती केवढं असेल हे त्यांचं इकडे वरती सामान त्यांचं गेल्या वर्षीच आहे ते आता इथं फक्त जोडायचे अरे बापरे हे का त्यांचे ते ताट्या हे बांबू पडले तिथे हे अशा ताट्या वळून एकाला एक जोडायचे ते तिकडं बांबूचं तयार करून पडलेलं आहे वरच्या बाजूला तेव्हा का हे असे गवत आणायचं आणि ते खूप बनवल्यात बघा की किती आहेत ही कुटी फार प्रसिद्ध आहे बरं आणि खूप जेवण प्रसाद भोजन प्रसादी पण खूप छान असते खूप पट्टा आहे मोठ्याच्या मोठा नर्मदे हर महाराज खूप लांब लचक येते आणि ही नर्मदा माझ्या किनाऱ्याला बिलकुल किनाऱ्याला नर्मदे हा चला आता आम्ही चाललोय केलकाचला श्री स्वामी समर्थ मठ महाराष्ट्रातला आश्रम आहे आणि सातारचा साधू आहे मी साधू झाला तो आता चांगली गोष्ट आहे साधू व्हायला पाहिजे नर्मदे हा